हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. सो कसे आहात सगळे? आज आहे संडे. आज संडे असल्यामुळे जरा उशिराच उठलो आहे आम्ही, कारण स्कूलला आणि ऑफिसला सुट्टी होती. फ्रेश झाले, देवपूजा केली, दिवा लावला आणि लागले मग मी ब्रेकफास्ट बनवायला. आज संडे असल्यामुळे शक्यतो आमच्याकडे ब्रेकफास्टला असतात पोहे. इथे मी कढई घेतली आहे, त्याच्यात तेल तापत ठेवलं आहे आणि सर्वप्रथम त्याच्यामध्ये शेंगदाणे नीट छान तेलात खरपूस भाजून घेणार. मला असं वाटतं की एकदा शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजले ना तर पोह्यांची टेस्ट पण छान अशी एन्हॅन्स होते, हो की नाही? मग त्याच्यानंतर मी इथे हे पोहे भिजवलेले आहे आणि शेंगदाणे मग खरपूस भाजून ते काढून घेतले. आणि इथे साईडला तुम्ही बघू शकतात पातेल्यामध्ये मी वाटाणा पण गरम पाण्यामध्ये ठेवला आहे बॉईल करत. तो पण मी पोह्यांमध्ये टाकणार आहे. मग आता इथे फोडणी दिली, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा. मग हे सगळं असं व्यवस्थित तेलात परतवून घेतलं आणि मग कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ देखील मी टाकते, ज्याच्याने कांदा लवकर शिजतो. असं मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि थंडीमध्ये कसं वाटाणा यायला लागला की मी ऑलमोस्ट सगळ्याच रेसिपीजमध्ये ना वाटाणे टाकते. आता पोह्यांमध्ये पण मी वाटाणे टाकते आहे. तुम्ही पण असंच करतात का? सगळ्या भाज्यांमध्ये वाटाणे टाकतात का? कमेंट करून नक्की सांगा मला. आणि मग परत व्यवस्थित परतवून घेतलं. मग हळद टाकली आणि मग पोहे ॲड केले. मी हळद तेलातच टाकते, म्हणजे ती सगळीकडे व्यवस्थित अशी पोह्यांमध्ये मिक्स होते. आणि मग सगळं असं व्यवस्थित सगळं मिश्रण परतवून घेतलं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि त्याची एक वाफ काढून घेतली. 1 मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं, एक वाफ काढण्यासाठी. आणि मग मी पोह्यांमध्ये वरतून गॅस बंद केला आहे आणि मग मी मस्त लिंबू पिळून घेतला. थोडीशी साखर ॲड केली, मला आवडते आंबट गोड असं थोडीमध्ये टेस्ट. आणि मग वरतून गार्निशिंग करून आणि मग परत एकदा मिक्स केलं आणि झाले पोहे रेडी. छान दिसत आहेत ना? आणि मग लगेचच मग मी आणि रुजय ब्रेकफास्टला बसलो. गरम पोहे आणि त्याच्यासोबत ऑफकोर्स गरम चहा. इथे रुजय म्हणतोय, मम्मा मला पण चहा दे. तो चहा पित नाही, तो दूध पितो. पण इथे आमच्या घरामागेच आहे दत्त मंदिर, तर आज आम्ही दुपारी तिथे गेलो होतो. तिथे आज भजन होतं आणि महाप्रसाद होता. थोड्या वेळ आम्ही भजन ऐकलं आणि मग नंतर आम्ही गेलो महाप्रसाद खायला. हे इथे रुजय आणि श्रेयू एन्जॉय करतात. मुलांना बाहेर नेलं की मजा वाटते, है ना? आणि मग थोड्या वेळ बसलो आणि मग गेलो जेवायला. तर मग महाप्रसादाला बघा कशी पंगत बसली होती. हा इथे रुजय, श्रेयू आणि माझी फ्रेंड करिश्मा आणि काकू. आणि इथे मग बघा लेडीजची वेगळी रांग आणि तिकडे जेंट्सची वेगळी रांग, असं व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट होतं. आणि मेनू होता मसाले भात, पुरी भाजी. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मग थोड्या वेळ भजन ऐकत बसलो. आणि मग थोड्या वेळाने मी गेले मम्मी पप्पांच्या घरी. इथे पप्पा बसलेत आणि इथे बघा तुम्ही रुजय त्याच्या गाड्या घेऊन आला होता खेळायला. आणि मग लगेचच मी आणि मम्मी निघालो रोडला फॉर शॉपिंग. आणि मग इथे आम्ही पहिले काबरामध्ये गेलो. मम्मीने एक साडी घेतली आणि मग इथे मग मम्मीने थोडासा भाजीपाला घेतला, तिला भाजी घ्यायची होती. आणि मग घरी आलो. घरी बघा आलो तर एवढ्या बॅग्स घेऊन आलो शॉपिंगच्या. मम्मीने ही घेतली होती ती साडी काबरामधनं. आणि माझा एक कुर्ता चेंज करायचा होता, पण मग आम्ही कुर्ता तर घेतलाच, सोबत मम्मीने एक ड्रेस पण घेतला. लेडीज बाहेर निघाला की काहीतरी खरेदी करूनच येतात, हो की नाही? असं आम्ही गेलो तो एक काम करायला, पण बरीचशी शॉपिंग करून आलो घरी. आणि काय सांगायचं आता, कितीही कंट्रोल करायचं म्हटलं आणि कितीही ठरवलं की आता कपडे घ्यायचे नाही की पण नवीन काही दिसलं की घेतल्याच जातं. संध्याकाळी जय आणि रुजय दोघेही गेले आणि मग फिश घेऊन आले आमच्या फिश टँकसाठी. आधीचे ॲक्च्युली फिश आमचे मरून गेले होते. आता नवीन आणलेत, छोटे आणि भरपूर सारे फिश आणलेत. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.